1885 साली थिबा राजा रत्नागिरीत यायला निघाला। तो थुरिया बोटीत बसला, पण तो बसताना बऱ्याच गमतीदार गोष्टी तिकडे सुद्धा घडल्या आणि असंही घडलं नाहीये की तो डायरेक्ट तिकडे बसला आणि रत्नागिरीत आलाय। मध्ये बरेच स्टॉप्स घेतलेले आहेत आणि तिथे पण अनेक गोष्टी घडलेल्या आहेत। मग तो नक्की इथे कसा आला, मध्ये कुठे कुठे थांबला, रत्नागिरीत पहिलं पाऊल त्याने कुठे ठेवलं आणि रत्नागिरीत पहिल्यांदा कुठे राहायला गेला, या सगळ्याची उत्तरं आपण आज या व्हिडिओमध्ये बघू। नमस्कार, मी राधेय अँड वेलकम टू इतिहास मॅटर्स। आता गेल्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं की थिबा राजाला थुरिया बोटीत बसवलं आणि तिकडून तो निघाला। तिकडून निघताना काही नोंदी केलेल्या आहेत लोकांनी। तर ती राणी सुपायालात म्हणजे थिबा राजाची बायको, हिची जी वैयक्तिक दासी होती, तिने सांगितलं की राजा जेव्हा बोटीत बसत होता ते बसत असताना त्याला फार भीती वाटत होती। ती भीती काय होती तर ती ब्रिटिशांची होती। तो काय बोटीत बसला नव्हता असं नव्हतं, पण भीती वाटत होती आणि त्याबरोबर त्याचे हात थरथर लटलट कापायला लागले। शेवटी त्याची आई सिन्बी माशिन हिने त्याचे हात पकडले आणि त्याच्यानंतर त्याला बोटीत बसवलं गेलं। त्याला तिकडून इथे आणण्याचं ज्याचं काम होतं तो होता कर्नल स्लॅडन। तर त्या स्लॅडनने अशी नोंद केलेली आहे की मी वैतागलो होतो की तो तर राजा बसायला तयार नाही, तो तिथून त्या बाहेर पडायला तयार नाही, कारण की राजाला अंदाज आला होता की काहीतरी वेगळं घडतंय, मी आता माझ्या साम्राज्यापासून लांब चाललोय। आणि त्याहीपेक्षा राजा फार निष्पाप होता। म्हणजे असे उल्लेख म्हणतात की राजा सगळं एकदम अदबीने वागत होता, पण ती अदब ही राजाची नव्हती। तो अतिशय एक साधा व्यक्ती म्हणून आणि त्याचे आता सगळे पॉवर्स निघून गेलेत आणि आता तो कसा जगणार या अवस्थेत तो होता। अर्थात ते आता बोटीत बसले। बोटीत बसल्यानंतर पहिले ते मद्रासला आले। मद्रासला सुपायाला प्रेग्नंट होती आणि तिला पहिली मुलगी झालेली आहे, तिचं नाव फाया ठेवलं गेलं। त्याबरोबर एक मुद्दाम नमूद करण्याची गोष्ट म्हणजे ज्यांनी ज्यांनी थिबा राजाबद्दल लिहिलेलं आहे, म्हणजे पहिलं तर सुधा शहांनी किंग इन एक्झाईल नावाचं पुस्तकच लिहिलेलं आहे। दुसरे आहे द्वारकानाथ लेले, त्यांनी एक प्रकरण लिहिलं होतं आणि तिसरे आहेत ते म्हणजे मधु मंगेश कर्णिक, त्यांनी एक कादंबरी टाईप लिहिलं होतं। तर तिघांनी एक गोष्ट सांगितली आणि आपण आधीच्या व्हिडिओमध्ये पण बघितलेली आहे की थिबा राजा हा फार साधू वृत्तीचा माणूस होता। बौद्ध धर्माची त्याने भिक्षा पत्करलेली होती आणि सगळं केलं होतं। तो मद्रासला आल्यानंतर तो रोज मटण खातोय, तो रोज दारू पितोय, सगळं करतोय। तिघांनी लिहिलेलं आहे की आई आणि बायको यांनी कारस्थानं करून त्याला राजा बनवला आणि राजा बनवताना या सगळ्या गोष्टींची व्यसनं त्याला लागली। आणि अर्थात बरोबर आहे, त्याच्या शहरापासून लांब आहे, त्याच्या देशापासून लांब आहे, ते लांब असताना मद्रासमध्ये काय करायचं, तर या सगळ्या गोष्टी करायला लागलाय। एका मोठ्या पार्टीमध्ये असं म्हणतात तो एवढा पेलेला होता की त्याला दोघांनी हात धरून त्याला एका ठिकाणी बसवावं लागलं। मानसिक आणि शारीरिकरित्या थिबा राजाचा ऱ्हास होण्याची सुरुवात ही मद्रास पासून आहे। आता ती म्हणतात ना ब्रिटिश हुशार आहेत, ब्रिटिश काय वेडे नव्हते। थिबा राजाला इकडे आणलं, त्याच्यानंतर तिकडचं एक स्वेदगाव पॅगोडा म्हणून होतं, तर तिथे त्यांचा काहीतरी एक उत्सव होता। त्याला सिन्बी माशिन म्हणाले मी दरवर्षी दान देते, तर मला आता दान देऊ दे। तर ब्रिटिशांनी ते दान नाकारले। ते का नाकारलंय तर ते म्हणाले की राजाची पूर्णपणे नाळ त्याच्या साम्राज्याशी आम्हाला तोडायची। साम्राज्याला एवढंच कळलं पाहिजे की राजाची आम्ही चांगली काळजी घेतोय, चांगली त्याची व्यवस्था ठेवलेली आहे, पण तो तिकडे दान पाठवतोय हे सगळं बंद करायचं। का? एकदा नाळ तोडली की काही वर्षांनी लोक राजा होत आहे विसरतात। त्याबरोबर त्याला फुटेज ही कॅप्चर करू दिलं नाही। म्हणजे जो या मद्रासमध्ये आला तेव्हा कुठल्याही न्यूजपेपरने छोटीशी नोंद दिलेली आहे फक्त। आता एवढ्या मोठ्या साम्राज्याचा राजा आहे, तो मद्रासमध्ये आलाय, आता काहीतरी त्याचा मोठा उल्लेख असेल, काही होऊ दिला नाही। त्याबरोबर तेव्हाचा व्हाईसरॉय होता लॉर्ड डफरिन, तर त्या डफरिनलाही भेटायला नाकारलेलं आहे। म्हणजे थिबा राजा म्हणालाय की मी त्याच्याशी भेटतो, मी राजा आहे, राजा टू राजा, आपण तेव्हा त्याला ते व्हाईसरॉय वगैरे काही समजत नव्हतं, भेटूया, तर तेही भेटायला नकार दिलेला आहे। म्हणजे लक्षात घ्या ब्रिटिशांची ही कूटनीती आपल्याला दिसते। आता तो मद्रासमध्ये असताना रत्नागिरी हे का ठरलं, तर रत्नागिरी ठरलं याचं कारण काय, पहिलं तर ते धड गोव्याच्या जवळ पण नाही, धड मुंबईच्या जवळ पण नाही, त्याबरोबर ते परफेक्ट असं मध्ये तिथून रेल्वे जात नाही, म्हणजे त्याचा उल्लेख आहे की स्पेसिफिकली रेल्वे जात नाही। त्याबरोबर इकडची डायरेक्ट लोक ते त्यांनी क्रांती घडवली आणि ब्रिटिशांविरुद्ध लढलेत असं रत्नागिरीतले लोकांचे तरी उल्लेख नव्हते। त्याबरोबर बंदर खूप चांगलं होतं, खूप चांगलं भरभराटीचं बंदर होतं आणि थिबा राजाला आयसोलेशन मध्ये ठेवायला इथे जागा खूप
खूप होत्या. 29 मार्च 1885 साली थिबा राजा मद्रासमध्ये होता. त्याचा तिकडचा तो शेवटचा दिवस. याचं कारण काय सांगतो तर सुपायालात आणि सिन्बी माशिन ह्या दोघांची आता तब्येत बरी होती असं डॉक्टरांनी सांगितलं. आधी सुपायालात प्रेग्नंट होती, तिला एक मुलगी झालेली होती आणि आता ती मुलगी पण व्यवस्थित आहे आणि ते आता प्रवास करू शकतात असं ठरलं. आता मग तिकडून एक साधारण मला वाटतं 10 एप्रिलला सुधा शहांनी त्यांच्या पुस्तकात लिहिलेलं आहे की 10 एप्रिलला तिकडून थिबा राजा निघाला. आता थिबा राजा निघाला तर त्या बोटीत बसताना परत त्याला हुरहुर वाटत होती की आपण कुठे चाललोय. पण एक मजेदार गोष्ट सांगितलेली आहे मुद्दाम. मंडाले जिथे थिबा राजा राहायचा त्याचं नाव होतं रतनपाव आणि तो जिथे चालला होता त्याचं नाव होतं रत्नागिरी. तर थिबा राजाला असं फार ते काय माहितीये काहीतरी असं फार चांगली गोष्ट आहे आणि एक चांगली खूण आहे असं त्याला वाटलं आणि तो म्हणाला की चला रत्नपाव सारख्याच कुठल्या तरी रत्नागिरीत मी चाललोय आणि तो खुश होता निघायला. अर्थात हा मूर्खपणा होता, इथे आल्यावर त्याचं काय फार भारी झालेलं दिसत नाही, पण तो इकडे आला आणि इकडे याला निघाला. ते निघाल्यानंतर तो विजयदुर्गला थांबलाय. आता विजयदुर्गच्या इथे वाघोटण नावाचं एक बंदर आहे. वाघोटण ते वाघांचं ठाणं म्हणूनच त्याचं वाघोटण असं नाव आलंय. वाघोटणे म्हणतात त्याला. आता तिथे त्याला थांबवलं. त्याचा एक बंगला आहे, त्याचा जे फोटो आहे त्याचा की त्या बंगल्यामध्ये तो थांबला होता. आता थिबा राजाचे मुद्दाम उल्लेख आहेत की त्या जेव्हा तो बंदरावर थांबला आणि त्याने तो विजयदुर्ग किल्ल्यावर उतरला तेव्हा त्याला निसर्गाची भीषणता काय हे समजलं. म्हणजे त्याला विजयदुर्गावर का थांबवला होता तर वादळी वारे सुरू झालेले होते. आता ते वारे कधी सुरू झालेले तर एप्रिलला तो निघालेला आहे. काही दिवसात तो इकडे आलेला आहे. अजून उन्हाळाचे तरीही समुद्रात वादळ, एवढं भयंकर वादळ आहे. आणि तेव्हा वादळात 3 महिने पूर्ण म्हणजे वादळ असेल की पूर्ण बंदर बंद, म्हणजे रत्नागिरीशी कॉन्टॅक्ट बंद. एवढे एक दुर्गमता या शहराला होती. ते वादळ होतं म्हणून तो विजयदुर्गाला थांबलेला होता. विजयदुर्गाला पहिल्यांदा थिबा राजाने बिबट्या बघितलाय. गॅझेटमध्ये 1870च्या गॅझेटमध्ये उल्लेख आहे की केळीचे घड विजयदुर्गच्या आसपास केळींची खूप लागवड होती. ते केळीचे घड साधारण 10 ते 12 फुटाचे होते. म्हणजे असं उभं राहिलं तर 10 ते 12 फूट केळीचा घड असेल एवढं होतं आणि वानरांनी प्रचंड त्रास दिलेला होता. म्हणजे असा एक उल्लेख आहे की एका स्त्रीने कुठल्या तरी एका वानराने तिच्यावर अतिप्रसंग केला म्हणून केस टाकलेली. म्हणजे भीषणता बघा काय आहे. आणि त्या भीषण अवस्थेत थिबा राजा इकडे आला तेव्हा त्याला पहिल्यांदा समजलं आणि चुणूक लागली की आपण कुठल्या एरियात जातो.